बीड जिल्ह्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटाचा सामना करतायत। एकीकडे अवकाळी पावसाचा तडाखा तर दुसरीकडे जागतिक परिस्थितीमुळे बाजारभाव कोसळलेत। या सगळ्यांचा फटका टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवड गाव येथील प्रवीण पितळे या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत टरबूज लागवडीचा प्रयोग केला। गेल्या 3 वर्षांपासून ते टरबूज पीक घेत आहेत। आपण हे टरबूजाची लागवड आपण 3 एकरमध्ये केलेली आहे। आपण साधारण 3 एकरमध्ये 70 ते 80 हजार रुपये खर्च केलेला आहे। आपण गेली 3 वर्ष टरबूजाचं पीक घेत होतो। पारंपरिक पिकाला आपण पारंपरिक पिकापासून आपण हे करून नवीन काहीतरी करण्यासाठी आपण गेली 3 वर्ष टरबूजाचं पीक घेत होतो। गेली 2 वर्षांना आपल्याला टरबूजातून पुरेपूर फायदा झाला, म्हणून आपण गेल्या वर्षी आपलं 1-1.5 एकर टरबूज होतं, पण यावर्षी फायदा होत आहे म्हणून आपण 3 एकर टरबूज लावलं। साधारण त्याला 70 ते 80 हजार रुपये आपण खर्च केला टरबूजाला, आणि आपण अपेक्षित धरलं होतं 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न। दरम्यान बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले। 1 एप्रिल रोजी झालेल्या वादळी पावसामुळे 238 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं। 5548 शेतकरी या संकटात सापडले। काढणीला आलेली पिकं पावसामुळे खराब होत आहेत। हाताशी आलेला माल वाया जात असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। पण हे जागतिक महायुद्ध, इराणचं युद्धाच्या ह्याच्यामध्ये माल तर आपण भरपूर काढला, ते 20 टन माल होईल सरासरी, पण ह्या युद्धामुळे व्यापारी आले, बाहेर ट्रान्सफर होत नाही म्हणून त्यांनी 6-7 रुपयानं मागून गेले। मग आपण ते ठरवलं 6-7 देऊन टाकून आपला खर्च तर निघेल, थोडंफार उत्पन्न जास्त व्हायचं कमी होईल म्हणून द्यायचं ठरवलं। पण ह्या अवकाळी पावसाने गेले 8 दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू झाला, त्याने तर व्यापाऱ्याने 2 आणि 3 रुपयानं मागायला सुरू केलं। मग 2-3 रुपयानं तर आपला 70,000 खर्च झालेला, तर ते 7 ते 8 हजार रुपये सध्या उत्पन्न होणार नाही। म्हणून आपण आता हे असं इतकं नुकसान झालंय आमचं की ते आपण नुकसान कुठंच भरून काढू शकत नव्हतं। काय मागणी असणार आहे शासन स्तरावरती? आपण शासन स्तरावर आपण याला तर काय कुठलं अनुदान देणार नाही शासन, पण यानंतर कुठंतरी शासनानं असं वेलवर्गीय पिकाला अनुदान ठेवावं, त्यासाठी विमा काढावा, जेणेकरून शेतकऱ्यांनी जेवढा खर्च केलाय तो खर्च तरी निघल। कारण असं जर झालं शेतकऱ्याला लाखो रुपये खर्च करायचा आणि 1ही रुपयाचं जर उत्पन्न होणार नसेल तर शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ येणार आहे 100%। प्रयोगशील शेती करणाऱ्या या तरुण शेतकऱ्याची हाक सरकारपर्यंत पोहोचेल का आणि अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल का? बाई माणूससाठी सुकेशनी नाईकवाडे, बीड।